गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात एक अख्खं कुटुंब वाहून चाललं होतं, पण तेवढ्यात एका कुत्र्याने असं काही केलं की संपूर्ण देशातून या कुत्र्याचं कौतुक होत आहे। एका दुर्गम भागात घडलेली ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली, कारण की मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेला पूर, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात असतानाच एक कुटुंब दवाखान्यात जाण्यासाठी 4 जण निघाले होते। पाण्याच्या मधोमध येताच प्रवाह वाढला आणि अक्षरशः त्यांना त्यांचा अंत समोर दिसत होता। तेवढ्यात किनाऱ्यावर एक कुत्रा धावत आला आणि त्या कुत्र्याने किनाऱ्यावर उभा राहून जे केलं, ज्याने अक्षरशः सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला। एक मुका प्राणी, ज्याला ना बोलता येतं, ज्याला पोहता येतं, ज्याला काहीच करता येत नाही, अशा मुक्या प्राण्यानं जी गोष्ट केली ती अक्षरशः तिला लोक चमत्कार म्हणू लागले। खरं तर सकाळी एका कुटुंबातले एक वयोवृद्ध आजोबा आजारी पडले होते। अख्खी फॅमिली हतबल झाली होती। दररोज चालू असणारा पाऊस, गेल्या 3 दिवसापासून पाऊस थांबत नव्हता। त्यांच्या गावात पाणी जवळपास याच्यामध्ये आलं होतं। सगळ्यांना भीती वाटत होती आजोबांचं बरं वाईट होईल, त्यामुळे आजोबांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आणि अखेर त्या पाण्यात बुडालेल्या पुलावरून जाण्याचा निर्णय घेतला। पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांचा हा निर्णय चुकेल, पण तो निर्णय चुकल्यानंतर एक कुत्रा जे करणार होता, ज्याचा विचारच कुणी केला नव्हता। अक्षरशः संपूर्ण देशात हा कुत्रा व्हायरल झालाय। मग नेमकं किनाऱ्यावर उभं राहून या कुत्र्याने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात हा व्हिडिओ व्हायरल झाला? का लोक याला चमत्कार म्हणू लागले आहेत? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। गोदावरी नदी काठच्या एका गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि डोळ्यात पाणी आणणारी बातमी सध्या व्हायरल झाली आहे। एका गावामध्ये सकाळपासूनच आभाळ फाटण्यासारखा मुसळधार पाऊस त्या दिवशी कोसळत होता। त्याच वेळेस घरामध्ये एक छोटंसं घर, त्या घरामध्ये एक वृद्ध आजोबांना अचानक ताप भरला। त्यांचं शरीर तापानं फणफणलं होतं। गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आजोबांना तातडीनं शहरातल्या दवाखान्यात नेणं अत्यंत गरजेचं। पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता, पण आजोबांची ती परिस्थिती पाहून त्यांच्या मुलानं, सुनेनं आणि त्यांच्या बायकोनं कोणताही विचार न करता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यांनी अंगावर रेनकोट चढवले। आजोबांना सांभाळत ते पायी चालत घराबाहेर पडले होते। आता त्यांचा एक कुत्रा होता। तो कुत्राही नेहमी त्यांच्या पाठीमागे चालत असायचा। दवाखान्यात जाण्याच्या वाटेवर एक छोटीशी नदी त्यांना ओलांडावी लागायची, पण त्या नदी शेजारून गोदावरी नदीचा फ्लो तिच्यामध्ये येणार होता आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं होणार होतं। एरवी त्या नदीमध्ये एवढं पाणी नसायचं, पण ती नदी एक प्रकारे गोदावरी नदीची उपनदी होती। त्यामुळे त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्यासाठी ही छोटीशी वाटणारी नदी त्यांचा काळ ठरणार होती। ते कुटुंब जेव्हा नदीपाशी पोहोचलं, त्यावेळेस पाऊस थोडासा थांबल्यासारखा वाटला। नदीत पाणी होतं, पण ते गुडघ्या इतकंच। कुटुंबानं विचार केला, जर आपण आत्ता थांबलो तर पाऊस पाडेल आणि आजोबांची प्रकृती आणखी बिघडेल। त्यांनी न अडखळता हळूहळू नदीच्या पात्रात पाऊल ठेवून चालण्यास सुरुवात केली। पण त्याला कल्पना नव्हती की वरच्या बाजूनं जेव्हा गोदावरी नदीचा फ्लो ज्यावेळेस वाढेल, तेव्हा या नदीमध्ये असा भयानक पाण्याचा लोट येईल की त्यांना त्याची कल्पना नव्हती। अक्षरशः ते कुटुंब हळूहळू आधार घेत काठीचा आधार घेत नदीच्या मधोमध पोहोचलं। पण अचानक डोंगराकडून एक महाभयंकर गडगडाटाचा आवाज आला। पाण्याचा अकराळ विकराळ लोंढा थेट त्यांच्या अंगावर धावून आला। पुढे काय घडेल याची कल्पना त्यांना नव्हती। डोंगरावून तसेच मुख्य नदीतून आलेला तो पाण्याचा प्रचंड लोंढा काही सेकंदात नदीच्या शांत पात्राला एका महाभयंकर पुरात बदलून टाकणारा ठरला। काही सेकंदात पाणी गुडघ्यावरून थेट छातीपर्यंत पोहोचलं। पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की वृद्ध आजी आजोबा सांभाळत पुढे जाणं आणि मागे भरणं अशक्य झालं होतं। पाण्याच्या प्रचंड दबावानं आजी आजोबांचे पाय थरथरू लागले। नदीच्या पात्रातील माती आणि दगड वाहून गेल्यामुळे पायाखालचा आधार पूर्ण सुटला होता। पण त्याच वेळी काही मिनिटापूर्वी त्यांचा जो कुत्रा कुठेतरी बाहेर गेला होता, त्याने घरामध्ये जाऊन पाहिलं तर काय, घराला कुलूप लावलेलं। मालक, मालकीन, आजी आजोबा कुणीच नव्हतं। त्याच्या लक्षात आलं, आता कुत्र्यांची जी वास घेण्याची क्षमता असते तर ती माणसापेक्षा 50 ते 52% जास्त असते, आणि त्यामुळे त्याने वास घेतला आणि त्याला समजलं की हे नदीच्या दिशेने गेलं। नेहमीप्रमाणे धावत पळत तो त्यांच्या मागे लागला होता, कारण की ते त्याला तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर खाऊ द्यायचे आणि खाऊच्या आशेनं तो कुत्रा पळत सुटला। पण त्या कुत्र्याच्या चेहऱ्यावर देखील एक विचित्र भावना होती, कारण की म्हणतात ना, प्राण्यांना निसर्ग आधी समजतो आणि त्याला देखील निसर्ग समजला होता। त्याला समजलं होतं काळ आलाय। अक्षरशः तो कुत्रा पळत असताना जोराजोरात भुंकू लागला, जणू काही तो त्यांना वाचवण्यासाठी आवाज देत होता। त्याला ते चित्र दिसत नव्हतं, पण जाणीव 100% होत होती। अक्षरशः तो गावातून जसा जसा जात होता तेव्हा काही लोक त्याच्याकडे बघत होते, हा विचित्रपणे का भुकतोय।
पण तो आता हळूहळू पाण्याच्या दिशेने गेला. किनाऱ्यावर उभा राहिला. पाहतो तर काय, त्याचे मालक, मालकीन, आजी, आजोबा सगळे पाण्यामध्ये त्या ठिकाणी तरंगले होते आणि अक्षरशः शेवटचा क्षण आला होता. तो पाठीमागे चाललेला कुत्रा नदीच्या काठावर आला, भुंकू लागला. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आता कुत्रा नदीत उतरू शकत नव्हता. तो काठावर डावीकडे उजवीकडे धावत सुटला. तो भुंकायचा, कधी त्यांच्याकडे पाहून भुंकायचा तर कधी गावाकडे पाहून भुंकायचा. त्याला काही समजत नव्हतं. आता कुटुंबातले सदस्य त्यांनी कुत्र्याला ओरडून सांगितलं, तू इथून पळून जा, तू इथून निघून जा, असं त्यांनी सांगितलं. पण तो कुत्रा साधारणपणे तिथून हलला नाही. त्याला माहिती होतं की आपल्या धन्याला आपल्याला वाचवण्यासाठी काहीतरी करावं. त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण पाणी जास्त असल्यामुळे तो गेला, थोडासा पोहला आणि पाठीमागे पळून आला. अक्षरशः परत कुटुंबातले सदस्य त्याला तू इथून निघून जा असं म्हणू लागले. कुत्रा आता काठावर गोल गोल फिरून भुंकत राहिला आणि अक्षरशः आता तो इथून पुढे जे करणार होता त्याने सगळ्यांना हादरा बसणार होता. आता कुत्र्याला काय करावं काही समजत नव्हतं. अचानक त्याला काहीतरी हालचाल जाणवली. अचानक तो गोल फिरता फिरता थांबला. अचानक त्याची शेपटी उडली. कानं उंच दिशेने वरती झाले आणि कानं फिरले गावाच्या दिशेने. त्याला काहीतरी सुचलं असं वाटलं. अचानक त्याने घराच्या दिशेनं त्या ठिकाणी धाव घेतली. आता तो घराच्या दिशेने गेला असं त्या कुटुंबाला वाटलं होतं. आता ते कुटुंब शेवटच्या घटका मोजत होतं, कारण की पाणी आता हळूहळू छातीपर्यंत आलं होतं. आता वाचण्याचा काहीच मार्ग नव्हता, कारण की जर ते पुढे सरकले असते तर पुढे गाळ होता. तोपर्यंत आता हा जो कुत्रा होता तो त्या ठिकाणी गावाच्या दिशेने पळत होता. आता यांना वाटलं की तो कदाचित घरी गेला असेल, पण अक्षरशः कुत्रा जिकडे गेला होता तिकडे जाऊन तो असं काहीतरी काम करणार होता की ज्यामुळे हे कुटुंब तर वाचणार होतं, पण संपूर्ण देशात हा कुत्रा व्हायरल होणार होता. कुत्रा गोल गोल फिरता फिरता अचानक थांबला आणि त्याने अक्षरशः उजव्या बाजूला पळायला सुरुवात केली. अक्षरशः डाव्या बाजूला यांचं घर होतं, पण तो पळाला उजव्या बाजूला. आता कुटुंबाला काही समजायला मार्ग नव्हते. एका दिशेने तो सुसाट पळायला सुरुवात केली होती. त्या कुत्र्याला आता जाणीव झाली होती की नदी पलीकडच्या गावात त्या आजोबांचे सख्खे चुलत भाऊ राहत होते, आता जे या कुत्र्याला आणि कुटुंबाला ओळखत होते. एके दिवशी हे आजोबा त्या कुत्र्याला घेऊन त्यांच्या भावाकडे घेऊन गेले होते आणि त्या कुत्र्याला समजलं होतं की त्यांचे भाऊच यांना वाचू शकतात. कुत्रा गावाच्या दिशेने सुसाट पळत सुटला, पण इकडे नदीच्या मधोमध अडकलेल्या कुटुंबाचे प्राण कंठाशी आले होते. पाण्याचा स्तर गळ्यापर्यंत पोहोचला होता. पुढच्या मिनिटात जे घडणार होतं याचा विचारच कुणी केला नव्हता. पाण्याचा लोट आता त्या कुटुंबाच्या गळ्यापर्यंत पोहोचला होता. आजोबांनी कमकुवत आवाजात मुलाला सांगितलं, आमचा हात सोडून द्या, तुम्ही दोघं जीव वाचवा. पण मुलानं आणि पत्नीनं हुंदका देत एकमेकांचे हात घट्ट धरले. कुटुंबानं जगण्याची आशा सोडली होती, कारण काठावर मदतीला कुणी नव्हतं. दुसरीकडे तो कुत्रा सुसाट वेगानं धावत जाऊन अवघ्या काही मिनिटात शेजारच्या गावात पोहोचला. तो थेट आजोबांच्या भावाच्या घरासमोर उभा राहिला. जमिनीवर पाय आदळत भयानक आवाजात भुंकू लागला. भावाने सुरुवातीला त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुत्र्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो सतत त्यांचे दार ओढल्यासारखा ओढत होता. कुत्रा तोंडाने त्यांच्या भावाचे कपडे आणि धोतर खेचू लागला. पुन्हा नदीच्या दिशेने पाठ वळवून पाहू लागला. त्या सुशिक्षित आणि अनुभवी भावाला एका सेकंदात समजलं काहीतरी भयंकर आणि अनर्थ घडलाय, कारण हा कुत्रा विनाकारण असा विवळत नव्हता. नदीला महापूर आल्याची त्यांना जाणीव झाली. तो भाऊ क्षणाचा विलंब न करता त्या कुत्र्याच्या पाठीमागे सुसाट धावला. कुत्रा पुढे, तो भाऊ मागे, असे दोघे जण जीव खाऊन नदीच्या दिशेने पळू लागले. तो भाऊ कुत्र्याच्या धावत नदीकाठी पोहोचला. समोर तो दृश्य पाहून पाय जागेच थिजले. नदीच्या मधोमध त्याचं कुटुंब बुडत होतं. त्याला कोणती शक्कल लढवली. नदीकाठी पोहोचल्यावर त्या भावानं डोक्याला हात लावला. पुराचा प्रवाह इतका भयानक होता की पाण्यात उतरण्याची हिंमत नव्हती आणि जवळ कुठली दोरी, लाईफ जॅकेट नव्हती. मृत्यू समोर नाचत होता, पण संकटाच्या वेळी म्हणतात ना, देव सुचवतो तसंच सुचवलं. त्या भावानं क्षणाचाही न विचार करता अंगातील लांब पांढरं धोतर जोरात बाजूला ओढून काढलं. त्या धोतराचं एक टोक किनाऱ्याच्या बुंद्याला बांधलं आणि दुसरं एका गाठीनं बांधलं. दुसऱ्या टोकात दगड बांधून त्याने पूर्ण ताकदीनं हवेत भिरकवलं. धोत्राचा काठ पकडा, लवकर पकडा, पण तो काठही नदीच्या मधोमध जात होता आणि ते त्या पुढे अंतरावर गेले होते. अखेर कसं बस होऊन त्याने धोत्राचं काठ पकडलं आणि असं कसं बस त्या ठिकाणी ते बाहेर आले. आता तो भाऊ आणि कुत्रा मिळून धोत्राच्या साह्यानं पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध उडू लागले. धोतर तुटण्याच्या मार्गावर. कुटुंब बाहेर येणं अशक्य वाटत, पण त्याच वेळी शेजारच्या गावातून आणखी काही तरुण धावले. धोतर तुटणारच. तेवढ्यात अक्षरशः 4-5 तरुण नदी काठावर पोहोचले. 2 तरुणांनी उड्या मारल्या आणि अक्षरशः तोपर्यंत 2 जण बाहेर आले होते आणि त्या 2 जणांनी आजोबा आणि आजींना बाहेर काढलं. आजोबांचा श्वास सुरू होता. सगळेजण वाचले होते. तो निष्पाप कुत्रा आनंदाने आता शेपटी हलवत सगळ्यांच्या अंगावर उड्या मारू लागला.
जणू काही त्याने जगातली सगळ्यात मोठी लढाई जिंकली होती. जर त्या कुत्र्याने वेळेवर ओळखून भावाला आणलं नसतं तर त्या भावानं आपलं धोतर वापरून युक्ती केली नसती आणि आज हे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं असतं. म्हणतात ना, मुक्या प्राण्याच्या ज्या अंगामध्ये देव असतो, आणि हेच खरं त्या ठिकाणी दिसून आलं. तर या प्रामाणिक पदाबद्दल आणि या थरारक प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटलं, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.